Hello students and welcome all of you in a second year D Pharmacy. I am Rasika Bhukte, lecturer at Shri Pushpasen Sawant College of D Pharmacy. From today onwards, we are going to learn a new subject of second year D Pharmacy, that is hospital pharmacy and clinical pharmacy. It is a simple and theoretical subject, which name indicates it is a study of hospital pharmacy and clinical pharmacy. आता जसं या सब्जेक्टच्या नावातच आहे की हॉस्पिटल फार्मसी अँड क्लिनिकल फार्मसी, तसं आपल्याला या सब्जेक्टमध्ये हॉस्पिटल फार्मसी आणि क्लिनिकल फार्मसी ह्या दोन वेगवेगळ्या ब्रांचचा स्टडी करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट डू मीन बाय फार्मसी? तर फार्मसी हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय येतं आहे? आत्तापर्यंत तुम्हाला माहिती आहे की मेडिसिन्स तयार करणे याच्याशी फार्मसी हा शब्द रिलेटेड आहे. पण तुम्हाला ड्रग स्टोअर किंवा मेडिकल स्टोअरलाच प्रोफेशनली काय म्हटलं जातं माहिती आहे का? त्याला फार्मसी म्हटलं जातं. म्हणजे जिथून मेडिसिन्स डिस्पेन्स केली जातात अशा जागेला फार्मसी म्हटलं जातं. तर इथे फार्मसीचं तुम्हाला इथे तुम्हाला फोटोमध्ये फार्मसी दिसते आहे. फार्मसी म्हणजेच मेडिकल स्टोअर आहे जिथे फार्मासिस्ट अवेलेबल आहेत आणि जिथून ते मेडिसिन्स डिस्पेन्स करत आहेत. खाली तुम्हाला हॉस्पिटल फार्मासिस्ट दिसते आहे, जे काय करते आहे, ड्रग स्टोअर करण्यासाठी हॉस्पिटल फार्मसीमध्ये फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे आणि त्यालाच हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हटलं जातं आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला मेनली दोन पार्ट बघायचे आहेत. एक आहे हॉस्पिटल फार्मसी आणि दुसरा आहे क्लिनिकल फार्मसी. हॉस्पिटल फार्मसी म्हणजे हॉस्पिटलमधून ज्या ड्रग्सचं डिस्पेन्सिंग केलं जातं आहे, ज्या फार्मसी स्टोअरमधून केलं जातं त्याला हॉस्पिटल फार्मसी म्हटलं जातं. आणि क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय आहे, तर फार्मासिस्ट ज्यावेळी पेशंटच्या सोबत राहून त्याची मेडिसिन घेण्याची पद्धत असेल किंवा मेडिसिन घेतल्यानंतर त्या पेशंटवरती काय इफेक्ट होतो आहे, किती डोसमध्ये ते मेडिसिन दिलं पाहिजे किंवा त्याचे काही साईड इफेक्ट्स दिसत आहेत की नाही, हे सगळं ज्यावेळी चेक करतो त्यावेळी त्या फार्मासिस्टला, म्हणजे जो फार्मासिस्ट पेशंटच्या आजूबाजूला राहून त्याची ट्रीटमेंट स्टडी करतो आहे, त्याला क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणायचं आहे. आता आपला हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी हा जो सब्जेक्ट आहे त्याचा कोड आहे 0816 आणि थिअरी सब्जेक्ट आहे हा आणि 75 अवर्सचा सिलेबस आहे. त्याच्यामध्ये पार्ट फर्स्ट आहे हॉस्पिटल फार्मसी, ज्याच्यामधला फर्स्ट चॅप्टर आहे हॉस्पिटल. याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलची डेफिनेशन, फंक्शन्स, क्लासिफिकेशन अँड हेल्थ डिलिव्हरी सिस्टीम इन इंडिया एवढं सगळं स्टडी करायचं आहे. इन सेकंड चॅप्टर, that is hospital pharmacy, we are going to study definition, functions, objectives of hospital pharmacy, also location and layout of hospital pharmacy. त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मासिस्ट जो वर्क करणार आहे हॉस्पिटलमध्ये त्याच्या ॲबिलिटीजसुद्धा आपल्याला इथे चेक करायच्या आहेत. देन थर्ड आहे ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणारा पेशंट असेल किंवा हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करायला आलेला पेशंट असेल, इनपेशंट असेल किंवा आउटपेशंट असेल, तर त्यांच्यासाठी कोणत्या मेथड्सनी ड्रग डिस्ट्रीब्यूट केले जातात, त्यांच्यापर्यंत ड्रग कसे पोचवले जातात, ते आपल्याला ह्या सिस्टीममधून शिकायचं आहे. इन फोर्थ चॅप्टर, दॅट इज मॅन्युफॅक्चरिंग, वी आर गोइंग टू स्टडी द ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग ऑकर्स इन अ हॉस्पिटल. आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला फार्मसी म्हणजे काय माहिती आहे, फक्त ड्रग डिस्पेन्सिंग करणं आणि काउन्सिलिंग करणं. पण पूर्वीच्या काळामध्ये हॉस्पिटल फार्मसी किंवा फार्मसी म्हटल्यानंतर तिथेच कंपाऊंडिंग करावं लागत होतं ड्रगचं. म्हणजे रॉ मटेरियल आणण्यापासून ड्रग तयार करणे आणि मग ते पेशंटला डिस्पेन्स करणे, ही सगळी कामं हॉस्पिटलमध्ये केली जात होती. पूर्ण ड्रग तयार करणे आणि विकणे हे सगळं हॉस्पिटलमध्येच केलं जात होतं आणि हॉस्पिटल फार्मसीमधून केलं जात होतं. पण त्यासाठी मॅन्युफॅक्चरिंगची पण माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला इथे मॅन्युफॅक्चरिंग चॅप्टर बघायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर इज अ स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग. इन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग वी आर गोइंग टू स्टडी द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्मॉल अँड लार्ज व्हॉल्यूम पॅरेंट्रल्स, इट्स लेआउट, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड मॅनपॉवर रिक्वायरमेंट. स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्टराईल ड्रग कोणते कोणते आहेत, तर पॅरेंट्रल्स आहेत, आपले ऑप्थॅल्मिक्स आहेत. ज्या ड्रगना मायक्रो ऑर्गॅनिझमपासून फ्री ठेवणं गरजेचं आहे, अशा सगळ्या ड्रगचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी
आपल्याला या चॅप्टरमधून इन्फॉर्मेशन मिळणार आहे. 6th chapter is a non-sterile manufacturing. In this, we are going to study manufacturing of solid dosage form, liquid dosage form, and external, that is semi-solid dosage form, but which are non-required to be sterile. जे स्टराईल असायची गरज लागत नाही आहे अशा सगळ्या डोसेज फॉर्मचं मॅन्युफॅक्चरिंग आपण ह्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट चॅप्टर इज अ प्रोक्युरमेंट ऑफ स्टोअर अँड टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल. याच्यामध्ये रॉ मटेरियल मागवण्यापासून ते ड्रग तयार करण्यापर्यंतची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला बघायची आहे. नेक्स्ट चॅप्टर इज अ नोमेनक्लेचर अँड यूज ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स अँड हॉस्पिटल इक्विपमेंट्स अँड हेल्थ ॲसेसरीज. याच्यामध्ये आपल्याला फक्त नॉमेनक्लेचर बघायचं आहे आणि यूज बघायचे आहेत, काय केले जातात सर्जिकल इन्स्ट्रुमेंटचे असतील किंवा हॉस्पिटल इक्विपमेंट्स आणि हेल्थ ॲसेसरीजचे. नेक्स्ट चॅप्टर इज अ PTC, दॅट इज फार्मसी अँड थेरपॅटिक कमिटी. म्हणजे फार्मसीशी रिलेटेड आणि थेरपॅटिक म्हटल्यावर हेल्थ प्रोफेशनशी रिलेटेड जेवढे काही पर्सन्स असणार आहेत त्यांच्यापासून मिळून एक कमिटी तयार झालेली असते आणि ती कशाप्रकारे तयार करायची किंवा त्याचे फंक्शन्स काय आहेत हे आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर इज अ हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम. हॉस्पिटल फॉर्म्युलरी मीन्स लिस्ट ऑफ ड्रग यूज्ड बाय हॉस्पिटल. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये कोणते ड्रग यूज केले जातात त्याची एक लिस्ट तयार केलेली असते. मग ती लिस्ट कोणत्या पद्धतीने तयार करायची किंवा त्याचा यूज काय होणार आहे ते आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. देन 11th चॅप्टर इज अ ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिस अँड ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन. आता या चॅप्टरच्या नावामधूनच आपल्याला कळतं की ड्रग इन्फॉर्मेशन सर्व्हिस म्हणजे ड्रगबद्दलचे इन्फॉर्मेशन ते प्रोव्हाइड करणार आहेत. आणि कोण प्रोव्हाइड करू शकतो ड्रगबद्दलचे इन्फॉर्मेशन, तर फार्मासिस्ट. फार्मासिस्टने हे फंक्शनिंग कसं करायचं आहे त्याच्याबद्दल या चॅप्टरमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळणार आहे. देन 12th चॅप्टर इज अ सर्जिकल ड्रेसिंग्स. ड्रेसिंग करण्यासाठी जे जे मटेरियल यूज केलं जातं आहे ज्याच्यामध्ये कॉटन आहे, गॉज आहेत, बँडेजेस आहेत किंवा अधेझिव्ह टेप्स आहेत, या सगळ्यांबद्दलची इन्फॉर्मेशन, त्यांच्या फार्माकोपियल टेस्ट, क्वालिटी कंट्रोल टेस्ट, या सगळ्या आपल्याला या चॅप्टरमधून स्टडी करायचे आहेत. अँड लास्ट चॅप्टर फ्रॉम पार्ट 1 दॅट इज हॉस्पिटल फार्मसी इज ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर्स इन फार्मसी. तर आपल्याला कॉम्प्युटरचे ॲप्लिकेशन्स तर माहितीच आहेत, पण फार्मसीमध्ये त्याचा काही खास यूज केला जातो ते आपल्याला इथून शिकायचं आहे. हे सगळे चॅप्टर तुम्ही तुमच्या नोटबुकच्या फर्स्ट पेजवरती मेन्शन करून घ्या. त्याच्यानंतर सुरू होतं आपला पार्ट 2 दॅट इज क्लिनिकल फार्मसी. इन दॅट फर्स्ट चॅप्टर इज इंट्रोडक्शन टू द क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस. क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय आहे हे आपल्याला इथून बघायचं आहे. सेकंड चॅप्टर आहे मॉडर्न डिस्पेन्सिंग अस्पेक्ट्स. मॉडर्न डिस्पेन्सिंग अस्पेक्टमध्ये पेशंट काउन्सिलिंग करत ड्रग्सचं डिस्पेन्सिंग कसं करायचं आहे याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत आपण. मेडिकल स्टोअर किंवा फार्मसीमध्ये आपण फक्त मेडिसिन्स डिस्पेन्स करायचे नाही आहेत, तर त्याच्याबरोबर पेशंटचं काउन्सिलिंग पण केलं पाहिजे. काउन्सिलिंग करणार म्हणजे काय करणार, एखादा ड्रग ज्यावेळी आपण डिस्पेन्स करत असतो त्यावेळी त्याचा डोस काय असला पाहिजे, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे, टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय असलं पाहिजे, जेवणाआधी घ्यायचं की जेवणानंतर घ्यायचं, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल प्रॉपर एक्सप्लेन करणं पेशंटला म्हणजेच पेशंट काउन्सिलिंग. तर फक्त ड्रग डिस्पेन्स न करता काउन्सिलिंग करून ड्रग कसा डिस्पेन्स करायचा आहे याच्याबद्दल माहिती देणं पेशंटला, याच्याबद्दल आपण इथे स्टडी करणार आहोत. देन थर्ड चॅप्टर इज अ कॉमन डेली टर्मिनॉलॉजीज यूज्ड इन अ प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन. In this chapter we are going to study the common daily terminologies or medical terms or definitions used in case of medicines. Then fourth chapter is a disease manifestation and pathophysiology. तर औषधं देतो कधी आपण, ज्यावेळी एखादा डिसीज झालेला आहे. मग तो डिसीज होताना त्याचा कॉज काय आहे, त्याची पॅथोफिजिओलॉजी काय आहे, त्याचे साईन अँड सिम्टम्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्यावरती कोणती ड्रग ट्रीटमेंट केली जाते, हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक डिसीजेस एक्सप्लेन केलेले आहेत, जसं ट्युबरक्युलोसिस आहे, हिपॅटायटिस आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि असे अजून काही डिसीज आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट इज अ फिजिओलॉजिकल पॅरामीटर विथ देअर सिग्निफिकन्स. फिजिओलॉजिकल पॅरामीटर्समध्ये आपले डेली पॅरामीटर्स जे आहेत, जे आपल्या हेल्दी लाईफसाठी इम्पॉर्टंट आहेत किंवा नॉर्मल फिजिकल लाईफचं एक्झाम्पल्स सेट करतात, असे काही
पॅरामीटर्स आपल्याला बघायचे आहेत, जसं की हिमोग्लोबिन असेल, ब्लड प्रेशर असेल, बॉडी टेम्परेचर असेल, किंवा RBC काउंट असेल, ब्लड शुगर लेवल असेल, ह्या सगळ्या पॅरामीटर्सना चेक करायचं आहे. तर त्याची नॉर्मल व्हॅल्यूज काय आहेत, किती लिमिटमध्ये ते असलं पाहिजे बॉडीमध्ये, आणि ते जर कमी झालं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो, जास्त झालं तर काय कॉन्सिक्वेन्स होऊ शकतात, हे सगळं आपल्याला ह्या चॅप्टरमधून बघायचं आहे. नेक्स्ट चॅप्टर इज अ ड्रग इंटरॅक्शन्स. When two drugs are given at the same time, these drugs are interact with each other, and sometimes the effect of drug may be decreased or sometimes effect is increased, and that we are going to study into this chapter. काही वेळा या ड्रग इंटरॅक्शन्स ज्या आहेत त्या फायदेशीर ठरतात, कारण एक ड्रग दुसऱ्या ड्रग बरोबर दिल्यामुळे त्यांचा इफेक्ट वाढतो. पण काही वेळा दोन ड्रग एकत्र घेतल्यामुळे ड्रगचा इफेक्ट कमी होतो. मग अशी काय ड्रग इंटरॅक्शन्स आहेत, कोणत्या बेनिफिशियल आहेत, कोणत्या डिसॲडव्हान्टेज प्रोड्यूस करू शकतात, तर ते आपल्याला ह्या चॅप्टरमधून बघायचं आहे. नेक्स्ट 7th चॅप्टर इज अ ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे ड्रगची नको असलेला जो इफेक्ट आहे किंवा नको असलेली जी रिॲक्शन होते पेशंटसोबत, त्याला ॲडवर्स ड्रग रिॲक्शन म्हटलं जातं आहे. ह्याच्यामध्ये डेफिनेशन, सिग्निफिकन्स बघायचं आहे आपल्याला, आणि टाईप्स बघायचे आहेत ॲडवर्स ड्रग रिॲक्शनचे. 8th चॅप्टर इज अ ड्रग्स इन अ क्लिनिकल टॉक्झिसिटी. क्लिनिकल टॉक्झिसिटी म्हणजे एखादा ड्रग प्रोडक्ट घेतल्यामुळे आपल्याला जर टॉक्झिसिटी डेव्हलप झाली असेल, मोस्टली जर जास्त डोसमध्ये वगैरे घेतला गेला ड्रग, तर त्याच्यामुळे टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस होतात. मग असे टॉक्झिक इफेक्ट्स कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रोड्यूस होऊ शकतात, विच टाईप्स ऑफ पॉयझनिंग आर देअर, देन साइन अँड सिम्टम्स ऑफ पॉयझनिंग अँड अँटीडोट्स यूज टू क्युअर दॅट पॉयझनिंग. हे सगळं आपल्याला ह्या ड्रग्ज इन अ क्लिनिकल टॉक्झिसिटी चॅप्टरमध्ये बघायचं आहे. देन 9th इज अ ड्रग डिपेंडन्सीज. In case of narcotic drug or psychotropic substances, the drug addiction may be developed. पेशंटला नार्कोटिक किंवा सायकोट्रॉपिक ड्रग्स जे आहेत ते पुन्हा पुन्हा घ्यावेसे वाटायला लागतात आणि पेशंट त्याच्यावरती डिपेंड राहायला लागतो. त्यामुळे ड्रग डिपेंडन्स असेल किंवा ड्रग ॲडिक्शन असेल, असे सिम्टम्स प्रोड्यूस होतात, आणि ह्या सगळ्या टर्म्स आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या आहेत. अँड लास्ट चॅप्टर फ्रॉम पार्ट 2 इज बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इट. बायो अवेलेबिलिटी म्हणजे काय, तर एखादा ड्रग ज्यावेळी आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो आहे त्यावेळी त्यातील किती ड्रग आपल्या ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातो आहे आणि किती ड्रग ॲक्च्युली आपली बॉडी यूज करते किंवा किती ड्रग ॲक्च्युली थेरपेटिक इफेक्ट दाखवतो आहे, ते फाइंड आउट करणं म्हणजे बायो अवेलेबिलिटी. तर जी बायो अवेलेबिलिटी आहे ती वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड आहे, आणि कोणते कोणते फॅक्टर्स मग त्याच्यावर अफेक्ट करत आहेत ते आपल्याला ह्या चॅप्टरमधून बघायचं आहे. तर पार्ट 1 आणि पार्ट 2मध्ये आपला हा सब्जेक्ट डिवाईड झालेला आहे. थेरोटिकल आहे, सिम्पल सब्जेक्ट आहे. तर सुरुवातीपासून व्यवस्थित स्टडी करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.